नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा आलेला आहे आणि त्यासोबतच यापूर्वी देखील आपण पाहिलं होतं, की सर्वोच्च न्यायालयाने देखील भरतीच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला होता. तो म्हणजे असा, की भरती प्रक्रियामध्ये मधातच बदल करता येणार नाही. भरती प्रक्रियेची जी पात्रता आहे, ती मध्येच तुम्हाला बदलता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आता त्यानंतर या ठिकाणी पहा, खंडपीठाने देखील निर्णय दिलेला आहे. तो म्हणजे असा, की सार्वजनिक पदभरती प्रक्रिया पारदर्शक हवी. परीक्षार्थीचे गुण ही खाजगी माहिती नाही, हा आहे हायकोर्टाचा निर्वाळा. म्हणजे पहा मित्रांनो, परीक्षार्थीचे जे गुण असतात, आपण पाहिल्या सरकारी जी भरती होत आहे ती कंपन्यांमार्फत राबवली जाते. कंपन्यांना गव्हर्नमेंटकडून कॉन्ट्रॅक्ट दिला जातो आणि काही कंपन्या अशा आहेत, की जे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण देखील दाखवत नाहीत. म्हणजे ॲन्सर की तर दाखवतच नाही. त्यासोबतच विद्यार्थ्याला किती गुण मिळालेले आहेत, हे देखील त्याला माहिती पडत नाही. जसं की आपण उदाहरणार्थ जिल्हा परिषदची भरती पाहिली, तर जिल्हा परिषदची संपूर्ण भरती ही IBPS कंपनीने घेतली होती आणि ज्या उमेदवारांना 90 पेक्षा कमी गुण आहेत, अशा उमेदवारांचा नावांचा समावेश देखील याद्यांमध्ये करण्यात आलेला नाही. म्हणजे एखाद्या उमेदवाराला त्याला किती गुण मिळाले, हे देखील कळणं त्यामध्ये कठीण झालेलं आहे आणि त्या संदर्भात इथे आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आपल्याला दिसतो. तर पहा, काय आहे संपूर्ण बाब. सार्वजनिक पदांसाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांना मिळालेले गुण ही खाजगी माहिती नाही. त्यामुळे उमेदवारांचे गुण उघड केल्यास त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन होत नाही, असा निर्वाळा या ठिकाणी उच्च न्यायालयाने नोंदवलेला आहे किंवा असं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. म्हणजे असंच, की आतापर्यंत ते का दाखवले जात नव्हते? हे असं सांगण्यात येत होतं, की ते विद्यार्थ्यांची खाजगी माहिती आहे. त्यामुळे ती पब्लिश करता येत नाही. दुसरं पहा, ही माहिती उघड न केल्यास शंका निर्माण होते. ही माहिती उघड न केल्यास शंका निर्माण होते. सार्वजनिक प्राधिकरण आणि सार्वजनिक भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना द्यायची असल्यास माहिती लपवणे योग्य नाही, असे न्यायमूर्ती M.S. सोनक व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटलेले आहे. 2018 मध्ये पुणे जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांचा तपशील मागवणाऱ्या ओंकार कळमकरने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने वरील आदेश दिलेला आहे. म्हणजे 2018च्या भरती संदर्भातील ही याचिका होती आणि त्याच्यावर हा निर्णय या ठिकाणी खंडपीठाने दिला. आता सध्याही आपल्याला माहीत आहे, की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि ती अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला दिसते. नंतर पहा, ओंकार या परीक्षेला बसले होते, मात्र त्यांची निवड नाही झाली. लेखी परीक्षेत अन्य उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा तपशील ओंकार यांना द्या, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे आणि पुण्यातील जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित ही याचिका आहे. जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. त्या अर्थाने सार्वजनिक प्रक्रिया पारदर्शक हवी. अशा निवड प्रक्रियेत उमेदवारांना मिळालेले गुण ही सामान्य वैयक्तिक माहिती आहे, असे म्हटले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले. ज्या माहितीचा सार्वजनिक क्रियाकलापांशी काहीही संबंध नाही, अशीच माहिती RTI तरतुदीमधून वगळण्यात आली आहे. गुणांची माहिती उघड करणे हे सार्वजनिक हिताचे आहे आणि सार्वजनिक प्रक्रियेत पारदर्शकता आणणारे आहे, असे न्यायालयाने म्हटलेले आहे. म्हणजे संपूर्ण याचिका अशी होती, की एक उमेदवार परीक्षेला बसला होता आणि त्याची निवड त्या ठिकाणी झाली नाही. पण ज्या उमेदवारांची निवड झाली, त्या उमेदवारांना नेमके किती गुण मिळाले, याची माहिती या उमेदवाराला पाहिजे होती आणि ती RTIद्वारे त्यांनी सांगितलेली होती. पण जे संबंधित विभाग आहे त्यांनी असं सांगितलं, की आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. मिळालेले गुण हे विद्यार्थ्याची खाजगी माहिती आहे. तर आता न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, की ती खाजगी माहिती नसून ती या ठिकाणी पब्लिश करणं गरजेचं आहे, जेणेकरून भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे. तर पहा मित्रांनो, सर्वच पदभरतीसाठी ही आवश्यक बाब आहे, की आपल्याला मिळालेले गुण त्यासोबतच ज्यांची निवड झाली त्यांना किती गुण मिळालेले आहेत, याची माहिती प्रत्येक परीक्षार्थींना असायला हवी. जेणेकरून त्यांच्या मनात जे शंका किंवा संभ्रम निर्माण होणार नाही आणि भरती प्रक्रिया ही पारदर्शक असेल. यावर तुमचं मत काय? नक्की कमेंटमध्ये कळवा.